काय चाललंय तुझं? कुणाल झालं तो बघ नाशिकवाला पळाला. कुणाल काय करतोय हे? केवढा आहे तो? कुणाल बांधलेला आहे त्याला, इतकं हे करू नकोस. अरे यार कुणाल काय हे? मुन्ना काका आला. मुन्ना काका आता जाऊन ना पटकन दार उघडा. बेल वाजवली की त्या तुला हे करायला गेलेल्या. काय लिहिलंय बघ तिने. मस्त बघ दाखव. जात ते कार्पेटवर नाही चालत, ते लादीवरती चालतं. त्याला धक्का नाही द्यायचा, ते आपोआप क्लीन करत जाणार. असं आता जायचंय. तुला पण घेईल ना तो फटकन त्याच्या आतमध्ये. विचार मी काय कचरा वाटते काय? विचार. हा चल किटरे बंद कर दो. बंद करा. एकदा दाब मग थांबेल. आता दाबून ठेव त्याला, दाबून. पुन्हा चल आपल्याला निघायचं. चल आम्ही दोघं जण पेंटिंगच्या स्पर्धेला बसलोय. काय करतेस किट्टू? वाव. तर या आहेत माझ्या पुतणी किट्टू बिट्टू, आणि या दोघी आल्या होत्या आणि आम्हाला खूप मस्त वाटत होतं की अशा दोघी मस्त येऊन राहिल्यात आणि मस्त त्यांचे केस विंचरा, त्यांना आंघोळीला घेऊन जा. फार छान वाटत होतं मला हे सगळं करताना. आपण जबाबदारीची जाणीव छान होते. हे करायचं ते करायचं, नाहीतर कुठे शॉर्टकट उठतो निघून जातो, काम करतो, काही टेन्शन नाही. मस्त वाटतं असं. मला केस अजिबात बांधता येत नाही, पण मी प्रयत्न करते तुझे केस बांधण्याचा. पण तशी बांधते काय ती? तशी बांधतेस किट्टू की ओपनच ठेवतेस? ओपनच ठेवतेस. क्लिप लावते ती. दादूला कसं उलटा फोटो काढायचा. दादू उलटा काढतो. तू शिकवला त्याला. अच्छा. तो सांगतो त्याला उभा राहायला पण मी शिकवलं, माहितीये ना? का सर आता माहितीये तुला? सरळ पकडलं की असं थोडासा क्रॉस पकडतो. आणि बिट्टू मॅग्नेटचा खेळ खेळतायत. कसा खेळायचा हा खेळ बिट्टू? सांग कसा खेळायचा, सांग. काय करायचं सांग. किट्टूला नाही, तू सांग काय करायचं सांग. तर एक एक मॅग्नेट ठेवायचं आणि मग चिकटलं तर तो घ्यायचा, ते घ्यायचं. ए चिकटलं, चला उचला उचला, दोन्ही उचला. एकेकाचा असा डाव असतो. एक एक मॅग्नेट ठेवायचं आणि ज्याने ठेवलं आणि सगळे चिकटले तर ते त्याने उचलायचे. बघूया यांच्यात कोण जिंकतंय. अरे यार एक पण नाही चिकटलाय. एक पण नाही चिकटलाय. वाव. किट्टू कसं? रडू नको बाळा. त्यावेळेला स्टुडिओ मध्ये चेतन काका आणि बिट्टू मला बोलत होते. ते सोड. तू असं त्याला उचललास कशा? हलू दे ना मग. नाही पण तू सोडलं पाहिजे होतंस, म्हणजे बाकीचे चिकटले असते. नाही तू चिटिंग करतोस. आता सोडायचं. चला हा वाढव, लाईन वाढव, हे वाढव. मी ठेवत होते कळलं, माझं ठेवून झालं नव्हतं. हा गेम खरंच सुंदर आहे. क्लस्टर फिजिक्स आणि असं थोडा विचार करायला लावण्यासारखं आहे मुलांना. हा घेतला पाहिजे सगळ्यांनी. किती रुपये आहे का हा? काय माहिती, सर्च करा अमेझॉन वर. घे. तरी मला चान्स आहे. पण कसं चान्स? ठेवलाच नव्हता मी, तो आपोआप चिकटलेला माझ्या डावाच्या वेळेस. तसंच असतं, मी ठेवलाच नाही प्राजू. ठेवलाच नाही, ते आपोआप चिकटलं. मी घेतलं, मी टाकलं. मग तू नाही. काय रूल्स बदलतोस रे? काय रूल्स बदलतोस?
राजू मध्ये वगैरे ठेवून द्यायचं त्याला सोड सोड आता सोड. जातोय तो जा पुढे जा पुढे जा. नको जाऊ बेटा. भूक करते. असं फूक मारलास तर मी देणार नाही. चल किती चल सोड ना तुला चल. चल घे ठेव आता काय उचलला अरे आता काय ठेव उचल ना, चल ठेव ना, ठेव ठेव हा चल हा, घे आता ते. झाली मला. अरे पण हे पण चिकन तुम्ही मग तेच घ्यायलाच पाहिजे ते. आठवून ये. हर ठेव. नाहीतर ते पण चिटकवशील. अरे अशी ओरडायची. ह्याच्यामध्ये ठेवला तर हा छोटा चिकटे. हा ह्याच्यामध्ये हा छोटा ठेवला तर चिकटे. काय सांगता येत नाही. ठेव कुठेतरी Shut up, please. Let me concentrate. कसं कसं ए चला लेव दे संपलं. माझ्या टीम मध्ये करतो. ए याला हरव चेतन याला हरव. माझ्या टीम मध्ये मागच्या वेळेला कोण होतं माझ्या टीम मध्ये? मी चेतनच्या टीम मध्ये. मी पण आम्ही तिघं चेतनच्या टीम मध्ये. आम्ही तिघं आम्ही तिघं बस आपण तिघं. तुम्ही हरणार तुम्ही. आता ठीक आहे पण आता नाही जिंकणार. आता आम्ही जिंकणार. चेतन लाज बाळगा माझी चमायला नाहीतर उगीच काहीतरी मागे घालशील. दररोज कुठे लोक संपून टाक चेतन. आपल्याला जिंकायचंय. आता थोडा कठीण होत चाललेला आहे खेळ. आपण डान्स करायचा नंतर. चेतन हरव चेतन काही करून. चेतन लाज ठेवा माझी. सोड तुम्ही दोघं येत नाही ना इथं म्हणून प्रॉब्लेम होतोय. हा या ना इथं. गुडलक येऊन बसलेला आहे. फक्त गुडलक उशिरा आलाय त्याच्यामुळे आता बघूया की काय होत आहे. झालं ना शेवटचं आहे ना चेतन. डान्स करा डान्स कर त्यांच्यासारखा डान्स कर असा. किट्टू बिट्टू तुम्ही असंच येत राहणार ना. हा असंच येत राहणार ना. बॅग घेऊन यायचं. सरळ 4 दिवस राहायला मस्त. हा सरळ सांगाय मुन्नाकडे जायचंय असं सांगायचं मम्माला आणि सरळ उठून यायचं. मग आपण मज्जा करूया. फक्त बुक्स घेऊन यायचं. हो ना किट्टू. बुक्स घेऊन येणार ना. किट्टू करते की अभ्यास. ड्रॉइंग करते. तिला मी बाकीची बुक्स घेऊन यायला सांगितली. बाकीची पण बुक्स आणायला सांगितली तिला. चला ते पकड तू. तिच्या घ्यायस चेतन त्यांच्या हातात नको देऊ. घर आहे. कोणती येते. किट्टू का ऑफिसला चालले ती पण. ओ
चला कुणाल हा बघ जेवण करायला चाललंय कुठेतरी. कुठे चाललंयस रे चेतन? आमच्या घरी जेवण करायला चाललंय. काय बनवणार आहेस रे चेतन? का त्रास होतोस तिला? नाही लावणार बाबू. झाडपोला सगळ्याला झाडपोला. हे सगळे अँबॅसिडर आहेत, ब्रँड अँबॅसिडर. हे घे कुणाल. हे घे घेऊन जाऊ कुणाल. हे पण ठेव. मागे टाक. त्रास एवढं दे ना तिला. एवढी खेळा तिच्यासोबत बिट्टू की तिला कंटाळा आला पाहिजे. एवढी खेळ आता गेल्यावर तिच्यासोबतच खेळा. मजा करा तिच्यासोबत. त्यांना कोण जास्त भेटत नाही. पाया पडायचं ना. दे ते हे दे पाया पडूया बाप्पाला. राजू पाया पडायला ये. पैसे आहेत का? किती आहेत? अजब पिक्चर मध्ये अजब पिक्चर जान पिक्चर सुरू होता. आगे के सोच प्यार किया तो डरना क्या देतो. आशीर्वाद देतो. हे नंदी आशीर्वाद द्यायला गणपती देवाचा नंदी का? पाय पड लांबून पाय पड. बजरंग बलीचा साईबाबांचा आहे. माताजीचा आहे. माताजीचा नंदी तू नाही. हे तो नंदी बैल आहे महादेवाचा. वा श्री शंकर. मग महादेवाचा नंदी बैल आहे का? भोलेनाथ ते भोलेनाथ. हे महादेवाचा नंदी भोलेनाथ बघ. तर तेच आहे. कुणाची गुलामगिरी करणं पटत नाही. येऊ नाही डोळे खालून बघतोयस तू दादा. शपथ बघत नाही. येऊ थांब रे. हो की नाही बोला. बघू दे ना तिला. त्यांनाच हो की नाही बोलायला सांगतो म्हणजे आवाजावर नाही याला कळेल. येऊ काय? नका. इकडे इकडे येऊ किट्टू. इकडे इकडे आलो. आता अजून का बोलते? आता आहे ना दिसत असेल तरी बाय दिसल्यासारखा करायला लागेल. येऊ हा ये. आता ती थोडी हो बोलणार. येऊ ये, ये, किट्टू. चल ये. चल ये. आता तू काय करणार? दिसत असेल तरी न दिसत. त्याला माहिती आहे तो मुद्दाम करतोय. मुद्दाम आता असं फिरणार. त्याला माहिती आहे. कुणाल आपण ना बाकीचे सगळे बिझनेस सोडून आपण एक हे काढलं पाहिजे. प्ले ग्रुप. ऐकतोस का? सगळे बिझनेस सोडूया आपण प्ले ग्रुप काढूया. तू छान सगळं मॅनेज करशील. जाम पैसे कमवशील. सगळेजण म्हणतील आम्हाला कुणालकडेच द्यायचंय बाळाला ना. प्रजू काय वाटतं? मुन्ना काका. चेतन काय करूया? प्ले ग्रुप काढूया. मस्तच हे करतो भारी. एवढे पेशन्स बघ त्याचे. संडासात के का शोधतो पोरांका? हा काय समजतच नाही यार. शिट. एवढे कुठं कोपऱ्यात कुठले लपले. कुठे लपले? डेंजर आहे त्या. मी शिकवलंच तसं त्यांना. कुठं लपत. आवाज पण करत नाही. काय आवाज कोणाचाच नाही आवाज येतोय. एकदम डेंजर. कसली पॉवर काय माहिती. चेतन पवारनेच दिलाय. जमलो का शोधून जमलास. 1 2 3 4 म्हण. मग आवाज येईल का त्याच्यात? मुन्ना काकाचं जे जे का. येऊ काय?
येऊ किट्टू बिट्टू कुठं गेले माहिती. तिकडं नाही तिकडं माहेरी भेटतच नाही म्हणजे काय करायचं काय समजतच नाही. अरे यार शे एवढे डेंजर कशी नाही लपू शकतात. शे चला हारलो जाऊ दे. हारलो या आता बाहेर. अरे या बाहेर या बाहेर हरला पुन्हा का. उघडू डोळे. थांब थांब थांब. बापरे, कुठं लपलेला? इकडे लपलेले. तू कुठे दिसलीस ना मला. मी किती हसले इकडे. हसत होते. डेंजर. मी पण सांगते तिची लपण्याची जागा सांगते. मला माहितीच नव्हतं कुठं लपले. तुला दादा काम त्रास देतो ना. दादा आणि तू आला तर आणखीनच त्रास. सॉरी हा प्राजा. मी विसरले ग. नाही ग असू दे. मी 100 ग्रामच वाक्यात घेऊन बसले. कधी करते त्या दिवशी तर पॅक केले आम्ही. आपल्या चकल्या झाल्या असत्या. तुम्ही लुडो खेळत बसले ताई. हो की तू बोलली अगं काकी स्वतः बोलली तू नको येऊ प्राजा मी करते ते थोडे असं काय झालं मी करते. माहितीये? ही नंतर हिला काय आपलं थोड्या वेळशी करू म्हणून नाही हा. का. नंतर मी म्हटलं राहू दे ना उद्या तर हे लोक जाणार मार्केटला. म्हटलं दुसऱ्या दिवशी करू. आदल्या दिवशी काढापर्यंत ते राहिलं. हा तो हेच पेन हा मोठा कल्प्रिट काय आहे. केलंय? खेळत होतास लुडो. मी लुडो कधी खेळत होतो. काल नाही परवा बघा गुळाचा शिरा. परत त्यात रताळ्यावर मसाला ताव मारला. तर आमची अशी चालू आहे हॅम्पर्सची पॅकिंग. जे तुम्हाला माहीतच आहे की आता दिवाळी येते तर सिंधू उद्योगचे सगळे दिवाळी हॅम्पर्स आता जायला लागले. तर ते सगळं पॅकिंग करून लवकर डिस्पॅच करायचं आहे आम्हाला. त्यामुळे हे सगळं पॅकिंग चालू होतं. सगळं काकांच्या हातात द्यायचं. अजिबात काही करायला बघा. नको म्हणते लो. येऊ का येऊ का. हा की नाही. थांब. हा ये माझी ऍक्टिंग बघा. अच्छा तू कोच काम करणार आहेस लगेच तुला भेटतील का पहिले त्या. इकडे अडचण आहे. इकडे जाणार नाहीत त्या. इकडे खूप अडचण आहे. वर नाही ना इन्व्हर्टरच्या वर. तिकडे नाही ना ठेवलं. नाही इकडे नसणार आहे. इकडे खूप अडचण आहे. इकडे नाही. इकडे गेलं. सोफ्याच्या खाली अरे मी शोधते ना. चांगल्या ठिकाणी टाकली. नाही असं तुम्ही मला हे केलं तर मी शोधूनच काढे ना. जिथे हवं तिथे नाही मिळाली तुला.
कुठे गेल्या? कुठे नाहीये? काय आठवण आहे की नाही? बघ तरी कुठे गेली बाबा? आता काय चल मी हरले. थांब आता मग. पकडा पकडी चालू आहे का? लपछपी येतोय गाडी. कोण आली? बिट्टू आली की किट्टू आलेली? कोण आलेली? किट्टू आलेली बाय. मग बिट्टू कुठे? चल मी हरले चल. मी हरले. डोळे बंद कर तू आता. डोळे बंद करू. बिट्टू ये बाहेर. बिट्टू बाहेर ये. पण किट्टू अशी काय असलेली शिशी करायला बसली? कुठे ती? पहिली अरे तिकीट तर होणार पण नाही बा. बापरे. मस्त. कुठे होती? इकडे तू अशी काय बसलीस? पण तुला जागा नाही मिळाली काय? पहिली इकडून दिसेल म्हणून अशी बसलेली. ती एकदम बाहेर बसवलेलं असतील आणि तू मला घेऊन नाही ओळख नाही की नाही? देव पटके बाबा, बाबा येतो. गाडी बाबा? एक राहिला तर बघ नाट्य त्यांची. किती वर्ष होतात सुट्टीवर? एक महिना. मजा आली पण एवढं आम्हाला नाहीये. पण. अरे फॅन लाव. जेवलास की नाही? नाही तो थांबला तुमच्या. एसी चालू आहे. अजून जेवला नाहीये? काय नाही. हा काय कोणाल? हा? अरे ठेव. काय? ठेव. काय म्हणत होतास? तुमचा ब्लॉग कसे छान चालतात ना? आम्ही ब्लॉगर आहोत ना. फनी ब्लॉगर. मग म्युझिक सोडतं आणि तू इंजिनिअरिंग सोडतं. आम्ही तसे पार्ट टाइम सिंधुदुर्ग मध्ये काम करतो. आम्ही हे पण करू तुझ्या मागोमाग. म्हणजे आम्ही किती म्हणजे प्रगती होईल ना आमची. नाही मी काहीतरी विचित्र बोलले. सॉरी. लयच छापारलं. हँग झाली. वावलंस भावान गेलंस. हँग झाली सिस्टीम. जास्त भावान जाऊ नको. चला गोवान चिंबोरे बनवलेत काय ते खाऊया. चल रे वाजले टाइम टाक. तू बनवलेस? नाही कुणाल भगत. बघा चला. कॅन्सल झालं. हे का आज जेवण कोणी बनवलंय? कोणी? कुणालने आणि चेतनने मिळून. चेतनने काही केलंय का कुणाल की क्रेडिट द्यायचं की नाही? कापताना तरी मी त्याला बघितलं. पुढचं नाही माहित मला. कारण मी वरती आले. मी त्यांना सांगितलं की फक्त बघ. आता याला मी माझ्या मदतीला नेलं असतं तर हा 1000 प्रश्न विचारणार. हे काय करू ते काय करू आता काय करू. त्याच्यापेक्षा मी त्याला म्हटलं माझ्याकडून किती चेंबर समजेल ते टेन्शन. अच्छा मागच्या वेळेला एक चिंबोरी टाकलेली आहे. मम्मी बोलली की खायचं आणि मगच उठायचं. आणि आम्ही पण बोलतो खा बिचारा ट्राय करतोय पण ते काय संपे ना. कधी खाल्ले नाही ना. नाशिकवाला ना तो त्यामुळे. तर आता आपण जेवायला जाऊया. शेफ चेतन आणि शेफ कुणाल भगत यांनी केलेलं. म्हणजे आम्ही आहोत असं फक्त त्या आम्ही सारे गवईमध्ये गणलोय. शिरा बिरा नाही जमत गे. विसरू नका. शिरा नाही. कधी डेट सांग. शिराचा प्रॉब्लेम. मी तिथं काय घडलं मी ते डान्स करायला लावलाय एंट्रीला. तिथं गणलाय. वाट लागले. हा म्हणजे काय हालतच नाही माझी बॉडी. चांगली हलवतोस बॉडी. रोज लिफ्ट मध्ये डान्स करत असतोस. ती लोक बघतात. लिफ्ट मध्ये डान्स सोड. आज ते मॅग्नेट वाला गेम सुटल्यानंतर असा डान्स जो केला असतो. तिथं गणलोय आणि गुळाचा शिरा वाट लागली. तू काही केलं असत नाही. तो मी केला नंतर चांगला झाला. मला माहितीच नव्हतं शिरा. तू नव्हतास ना साथीला. चल आपल्याला नंतर उद्या बीडला निघायचंय बाळा. जेवूया चला. तर माझ्या नवऱ्याने बनवलेल्या सुंदर अशा या खेकड्यांचा आता आम्ही आस्वाद घेतो. आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय. टेक केअर. सी यू इन नेक्स्ट ब्लॉग.